नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विश्वजित गायके तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे करिअर कट्ट्यामध्ये। आजचा विषय अगदी तुमच्या जिव्हाळ्याचा आहे आणि त्याबद्दल आपण जास्तीत जास्त बोलणार आहोत। तर कालच्या इव्हेंटला आपण थोडंसं एक्सटेंड करत आहोत। काल आपण बोललो होतो जॉब वर्सेस ड्रीम आणि त्याबद्दल बरीचशी एक्सटेन्सिव्ह चर्चा झाली होती आणि आज त्याचाच एक एक्सटेन्शन आपण घेणार आहोत। तो आहे, तुम्हाला खरंच पुण्यासारख्या शहरात 4 लाख रुपये पुरतील का? तर याचं एक सोपं उत्तर आहे आणि ते उत्तर सोपं जरी असलं तरी ते तेवढं आवडीचं नाही आहे तुमच्या आणि त्यामुळेच आपण अशी एक अँगल पकडू ज्यामध्ये आपल्याला दुसरं कोणीतरी पण मदत करेल। तर आपल्याकडे एक एक्सपर्ट आहे ज्यांनी खूप छान ब्लॉग केले आहेत आणि बरेच उत्तरं देतात ते, आणि एक प्रॉमिनंट वेबसाईट आहे ज्याचं नाव आहे quora.com। याच्यावर बरेच प्रश्न असतात, असे प्रश्न असतात जे की जनसामान्यांना पडतात आणि खूप छान उत्तरं, रिअलिस्टिक आणि त्यातल्या त्यात आपल्या मनाला पटतील अशी उत्तरं त्यात असतात, टेक्निकल जरी असली तरी। तर चला त्या ब्लॉगला बघायची वेळ झालेली आहे आणि हा ब्लॉग का महत्त्वाचा आहे, कारण की त्यांनी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही लक्षात घेताल की कोणत्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे आणि कोणती नाही करायला पाहिजे। सो बेसिकली चला सुरू करूयात ह्या ब्लॉगपासनं। सो मला एक प्रश्न पडला होता की 3-4.5 लाख रुपयाचं जे पॅकेज असतं ते मला पुण्यासारख्या शहरात जगायला सफिशियंट आहे की नाही आहे, सो लाईफस्टाईल काय असेल माझी वगैरे वगैरे। सो त्या हिशोबाने मी थोडीशी चर्चा केली बऱ्याच लोकांशी आणि मला ऑनलाईनसुद्धा चांगली उत्तरं मिळाली। सो बेसिकली आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत। प्रतीक श्रीवास्तवा नावाचे एक गृहस्थ असतील की जे फक्त आणि फक्त ब्लॉगवर खूप छान म्हणजे बघू शकताय तुम्ही इथं किती चांगले व्ह्यूज आहेत त्यांच्या आन्सर्सला। सो ही इज अ प्रॉमिनंट रायटर। तर आता त्यांनी डायरेक्टली विषय काढलेला आहे आणि तो फ्रेश ग्रॅज्युएटचा आहे। लक्षात ठेवा, तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट बोलत असताल तर याच्यात तुमचा उल्लेख होणार नाही, कारण ग्रॅज्युएट म्हणजे 4 लाख रुपये, पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे 7-10 लाख रुपये। ओके, सो बेसिकली आय अज्युम, मी थोडंसं वाचतो आणि मग आपण त्यावर चर्चा करूयात। आय अज्युम यू आर फ्रेश ग्रॅज्युएट अँड दिस इज युअर जॉईनिंग ऑफर फ्रॉम द कंपनी यू गॉट प्लेस्ड इन. I would say this is the normal money that most beginners and service sectors are making. So basically त्यांचं म्हणणं आहे की सुरुवातीला एवढाच पैसा तुम्हाला मिळणार आहे, 2-3 वर्ष तुम्हाला याच्यात स्ट्रगल करायचं आहे वगैरे वगैरे, ते त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे। विथ द CTC म्हणजे कॉस्ट टू कंपनी, CTC 3.5 LPA म्हणजे लॅक पर ॲनम म्हणजे वर्ष, लाख 3.5 लाख दरवर्षी मिळणार आहेत। अँड इन सॅलरी विदाउट वुड बी अबाउट 2.2K to 2.5K. ओके, तर 22,000च्या आसपास तुम्हाला महिना पडणार आहे। रिगार्डिंग द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इन पुणे, इट कॅन बी हाय, मॉडरेट अँड लो, ऑल द सेम टाइम डिपेंडिंग ऑन व्हॉट आर यू प्लॅनिंग टू डू। तुमचं प्लॅन काय आहे बघा, परत एकदा आपल्या मुद्द्यावर ते येत आहेत। प्लॅन तुमचा काय जगण्याचा ते त्याच्यावर तुम्ही हे करू शकता। रेंट तुमचा सर्वात मोठा एक्सपेन्स असणार आहे आणि दॅट वुड बी लाईक, त्यांनी सांगितलं की 16 ते 22,000 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला इथे रेंटसाठी खर्च येऊ शकतो। ओके, सो बेसिकली त्यांचं काय म्हणणं आहे की 22,000 महिना जो आहे ऑलरेडी तो इथे खर्च होऊ शकतो, पण त्यातल्या त्यात त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही एक खूप जास्त कॉम्प्रोमाइज करताय, बॅचलर आहात, कोणाशी तरी रूम शेअर करताय, 1 BHK किंवा 1 RK मध्ये राहताय, अँड दॅट वेंट अप टू लाईक 6,000 किंवा 7,000 गेले। ठीक आहे,
कारण तुम्ही ते एक्सपेक्ट करताय की तुम्ही ग्रॅज्युएट पास आउट आहेत. सॉरी. आणि मग काय काय टाकले त्यांनी अजून, तर ग्रोसरी टाकली 2-2.5 हजारात आता काही होत नाही. प्रॅक्टिकली स्पीकिंग 4,000 रुपये तर किराणा जातोच आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिसिटी बिल याच्यात ॲड केलेले आहेत. इलेक्ट्रिसिटी बिलचा पण चांगला 1,500-1 हजार रुपयाचा त्यांनी फटका याच्यात लावलेला आहे. सर्वात महत्त्वाचं, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस रोज 100 ते 150 रुपयापर्यंत. पण जर तुमच्याकडं पल्सर किंवा R15 सारखी गाडी असेल तर हा दुप्पट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. डिपेंड्स ऑन दॅट. आणि मंथली ट्रॅव्हल पण होती तुमची, लोणावळा गेले, इकडे गेले, तिकडे गेले वगैरे, 2,500-3 हजार रुपये त्याच्यात तुम्ही घालवताल. आता तर नॉर्मल स्टेच 2,500 हजार रुपयाचा झालेला आहे मिनिमम. सो जर तुम्ही थांबायचं जर ठरवलं तर ते बजेट जातं 5,000च्या आसपास. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक ओव्हरऑल सम टोटल मारलेली इथं, जी की आहे जवळपास 14,000 रुपये. एकदम गरीब लाईफ. ओके. रूम शेअर केलेली आहे, फॅमिली नाही आहे. त्याच्यानंतर जवळच कुठेतरी वन डे ट्रिपसाठी जायचं आणि लगेच परत यायचं संध्याकाळी. ऑफिसला जाण्याचा एक खर्च आणि इलेक्ट्रिसिटी बिल नॉर्मल. ग्रोसरी म्हणजे तुम्ही बदाम मनुके तर नाही आहे याच्यात, नॉर्मल आहे तेल आणि शेंगदाणे, दॅट्स इट. सो त्यांनी किती होतं आहे बघा, ती सेविंग होते 9,000 रुपये. असं त्यांचं एस्टिमेट आहे, त्या ब्लॉगनुसार आपण वाचतोय. आणि त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की जर तुम्ही बाहेर जेवत आहात, हॉटेलमध्ये जेवताय, जे की ते होतंच, आठवड्यातून 4 वेळेस होतंच, आठवड्यातून महिन्यातून 4 वेळेस होतंच. आणि त्याच्यानंतर शॉपिंग आहे, एंटरटेनमेंट अमाऊंट आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की आपण कॅल्क्युलेट केलेल्या नाही बजेटमध्ये. अँड दॅट वेंट अप टू 5K. बघा 5K हा मोठा आकडा आहे. 5K पर्यंत ह्या गोष्टी जाऊ शकतात. आणि मग सेविंग किती राहतील तर 2-3 हजार रुपये. 2-3 हजारात तुमचं इन्शुरन्स होईल का? तुमच्या नवीन गाडीची तयारी होईल का? याचा खरा अर्थ काय आहे मित्रांनो, की 4 लाखात तुमचं काहीच होणार नाही आहे. त्यामुळे प्लीज डोंट सेटल विथ दोज 4 लाख पॅकेजेस. आय रिक्वेस्ट यू, स्वप्न पाहणं सोडा. जे 4 लाखाचे जॉबचे तुम्ही बघताय, 8 लाख इज युअर न्यू टार्गेट अँड वी विल ट्राय आवर बेस्ट टू लेट यू नो की तुम्हाला कसं 8 लाखापर्यंत पोहोचवता येईल. त्यासाठी खूप छान एक्सटेन्सिव्ह वर्कशॉप आपण डिझाईन केलेला आहे. रेझ्युमे वर्कशॉप, त्यानंतर लिंक्डइन वर्कशॉप आणि सर्वात महत्त्वाचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन वर्कशॉप. सॉरी. हे तिन्ही वर्कशॉप एकदा व्यवस्थित झाले की तुम्हाला 8 लाखाची तयारी करायला कोणीच अडवू शकत नाही. राईट. हे फंडामेंटल्स आहेत आणि हे क्लिअर झालेच पाहिजे. त्यामुळे विश्वजित.org मदत घ्या. तुम्हाला जे काही क्वेरीज असतील ते आपण सॉल्व्ह करणार आहे. या वर्कशॉपमध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या डेव्हलप होणार आहेत. तुमचा कॉन्फिडन्स परत येईल, तुमचे कम्युनिकेशन होईल, तुमचं प्रेझेंटेशन स्ट्रॉंग होईल, तुमचं अपिअरन्स स्ट्रॉंग होईल. आणि बऱ्याचशा गोष्टींवर ज्या की बाकीचे लोक बारीक सारीक गोष्टींकडे बघणार नाही, त्या गोष्टीसुद्धा आपण इतक्या छान पद्धतीने करू की नंतरचं पण प्रमोशन टाळता येणार नाही कोणाला. सो बेसिकली असा एक सोपा आज एक ब्लॉग होता, ज्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. आणि तुम्हाला मजा आलीच असेल. साधं आहे कॅल्क्युलेशन. मीच प्रत्येक वेळेस का बोलायचं, तर आज प्रत्येक सरांनी आपल्याला ते दाखवलेलं आहे, जे आपल्याला दिसत नाही बऱ्याच वेळा. आणि जॉब लागला असा आनंद असतो फक्त. आणि ज्यावेळेस खरेच खर्च मॅच करायची वेळ येते त्यावेळेस ते मॅच होत नाही मित्रांनो. खूप महागाई वाढलेली आहे आणि महागाईला फाईट करण्यासाठी फक्त आणि फक्त खिशात येणारा पगार हेच एक उत्तर असतं, स्टेबल उत्तर असतं रादर. सो बेसिकली आज आपण इथंच थांबणार आहोत. आणि मला वाटतंय की तुम्हाला काहीतरी मी आज ॲड ऑन दिलं आहे तुमच्या लाईफसाठी चेक करायसाठी. तर प्लीज तुम्ही याच्यावर लक्ष द्या. 4 आणि 4.5 लाखाला सेटल जर होत असताल आणि हॅप्पी होत असताल, मी तर म्हणतो 4 लाखाचा जॉब लागला तर पेढीसुद्धा वाटू नका, काही होणार नाही आहे. तुमची 2 व्हीलरसुद्धा तुम्हाला विकत घेता येणार नाही पुण्यासारख्या शहरात. नगर असताल, नाशिक असताल, औरंगाबाद असताल, अजून दुसरीकडे कुठेतरी असताल तर ठीक आहे, 2-5 हजार सेव्ह होतील. पण मित्रांनो, प्रॉपर लाईफ तर तुम्ही जगू शकत नाही, कारण की 1.5 लाखाच्या तर 2 व्हीलरच झाल्यात आता. आणि ते कधी त्यांचे हफ्ते येतात आणि कसे होतात, काय संपतं, तुमच्या लक्षातसुद्धा येणार नाही की तुमच्या सेविंग्स कधी संपतील. आणि मेडिकल इन्शुरन्स असतं, टर्म इन्शुरन्स असतं, हेल्थ इन्शुरन्स असतं, कार इन्शुरन्स असतं, आणि सोबत घरच्यांचे इन्शुरन्स पण काढावं लागतात, ती पण एक वेळ येते. तर ह्या सगळ्या चकचटीतून तुम्हाला जर निघायचं असेल तर एक 8 लाखाचं स्वप्नच आधीपासून ठेवा, म्हणजे सुरुवात चांगली होईल. राईट. आणि त्यानंतरच पुढं जायचं एक ड्रीम तुम्हाला भेटेल अशी आशा करतो. आणि मी जर बोर केलं असेल तर सो सॉरी.
पण सगळ्यांनी सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या सेशनला नक्की कंटिन्यू करा. करिअर कट्ट्यामध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी विश्वजित आपली आता रजा घेतो.